टीए टेरिटोरियल आर्मी भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। तर टीए टेरिटोरियल आर्मीची नवीन भरती या ठिकाणी निघत आणि महाराष्ट्रातील आपण कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुलांना ही भरती देण्यासाठी जाता येणार आहे। तर हे भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दलच माहिती सांगणार आहे। आणि शिक्षण फक्त 10वी पास लागते या भरतीमध्ये। आणि त्याचबरोबर टीएची जी ही भरती असते ही खुली भरती असते, डायरेक्ट आपल्याला जावं लागते, यामध्ये फॉर्म वगैरे काही भरावं लागत नसते, लक्षात ठेवा। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नुकताच आता यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा कामठीला ग्राउंड झालं, त्याचबरोबर जे यारो पुणे सुद्धा आर्मीचा भरती ग्राउंड झालं। तर यामध्ये भरपूर विद्यार्थी जे पेपरमध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थी कटलेले आहेत। त्याचबरोबर रनिंग काढून सुद्धा उंची छाती वजनामध्ये काही विद्यार्थी कटले आहेत। त्याचबरोबर रनिंग ॲक्सिलेंट रनिंग काढून सुद्धा उंची छातीमध्ये मुलं कटलेले आहेत। त्याचबरोबर ग्राउंडमध्ये सुद्धा काही विद्यार्थी कटले आहेत। त्याचबरोबर हे सर्व ग्राउंड वगैरे काढून सुद्धा काही विद्यार्थी मेडिकलमध्ये कटलेले आहे। तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो खचून जायचं नाही, कारण की आपल्या जे विद्यार्थी मित्रांनो चांगली ही भरती या ठिकाणी निघून येते, लक्षात ठेवा। ज्यांचं सुद्धा ह्या भरतीमध्ये सिलेक्शन झालं नसेल, ज्यांचं सुद्धा आर्मी भरतीमध्ये लागण्याचं हे स्वप्न अधूर राहिलं असेल, तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून येत आहे। तर टीईची आर्मी या ठिकाणी निघत आहे। तर हे कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर वयोमर्यादा काय, उंची वगैरे काय आहे, निवड प्रक्रिया काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। मेन म्हणजे कोणत्या महिन्यापर्यंत हे भरती येणार आहे त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून टीए टेरिटोरियल आर्मी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, टीई आर्मी रॅली भरतीला प्रादेशिक सेना सुद्धा म्हटलं जाते आणि ही जी भरती आहे अग्निवीर अंतर्गत नाही, हे परमनंट भरती आहे, लक्षात ठेवा। आणि पगार सुद्धा यामध्ये 21,700 ते 69,100 दरम्यान भेटते। तर मागच्या वर्षी ही भरती या ठिकाणी आली होती आणि या वर्षी सुद्धा ही भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर टीई आर्मी रॅली भरतीमध्ये आपण पात्रता जर पाहिलं तर टीई आर्मी रॅली भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। फक्त यामध्ये मुलांनाच भरती यामध्ये देता येते आणि वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 42 वर्षापर्यंत आपल्याला ही भरती या ठिकाणी देता येते। आणि त्याचबरोबर आपला 17 वय जर असेल तरी सुद्धा आपल्याला भरती देता येते, पण रनिंग आपल्याला काढायला लागत, ठीक आहे। तुमचं जर 17 वय असेल तरी सुद्धा भरती देता येते, पण रनिंग काढल्यावर त्या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तसं 17 वय जर असेल आपलं तरी सुद्धा आपल्याला भरती यामध्ये देता येते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे यामध्ये आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि टीई आर्मी रॅली भरतीमध्ये याच्या अगोदर काय व्हायचं, इथून 3-4 वर्षा अगोदर जे आहे टीईची भरती म्हणजे लेट निघत आहे, म्हणजे कधी निघे कधी नाही निघे, आणि त्यावेळी जे पेपर नव्हता। पण आता यावर्षी त्यांनी काय केलं आहे मागच्या वर्षीपासून, तर यामध्ये त्यांनी सर्वात अगोदर ग्राउंड ठेवला आहे, ग्राउंड झाल्यानंतर पेपर सुद्धा यामध्ये ठेवलेला आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे टीई आर्मी रॅली भरतीची प्रोसेस या ठिकाणी झालेली आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता उंची सुद्धा यामध्ये फक्त 160 सेंटीमीटर लागते, ज्यांची सुद्धा उंचीमध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थी कटले असेल तर चांगली ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून येऊन राहिली, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर मागच्या वर्षी ही टीईची आर्मी रॅली भरती निघाली होती महाराष्ट्रामध्ये आणि 3 सेंटरवर हे भरती होती, जसं कोल्हापूर सेंटर होतं, त्याचबरोबर जे बेळगाव कर्नाटक सेंटर होतं, त्याचबरोबर देवराळी सेंटर नाशिक होतं। तर ह्या 3 सेंटरवर जे जवळपास ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये जे टीईची भरती निघाली होती आणि ह्या 3 सेंटरवर महाराष्ट्राचं ग्राउंड होतं। तर टीईची भरती कशा प्रकारे राहते की एका दिवशी जे 7-7 जिल्हे बोलावले जाते 3 सेंटरवर, म्हणजे सांगायचं एवढंच की एकाच दिवशी जे 3 सेंटरवर एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांचं ग्राउंड या ठिकाणी असते। म्हणजे सांगायचं एवढंच की 3 सेंटरपैकी कोणत्याही एका सेंटरवर आपल्याला ग्राउंड देता येते। म्हणजे तुम्हाला जे समजा तुम्हाला या ठिकाणी जर समजा देवराळी सेंटरला जायचं असेल तर तिथं जाऊ शकता, किंवा मग तुम्हाला बेळगावला कर्नाटकला जायचं असेल तिथं जाऊ शकता, कोल्हापूरला जायचं असेल तर कोल्हापूरला जाऊ शकता। तर ह्या 3ही ठिकाणी तुम्ही जाऊ शकत नाही, पण एकाच ठिकाणी आपल्याला 3 पैकी या ठिकाणी जाता येते, कारण की एकाच दिवशी तारखा आल्या राहते ग्राउंडच्या, अशी प्रक्रिया त्यामध्ये असते, ठीक आहे। तर मागच्या वर्षी ही भरती आली होती आणि तेव्हापासून ही भरती या ठिकाणी आली नाही आणि त्या संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट सुद्धा आलाय, तर मी तुम्हाला दाखवून देतो स्क्रीनवर। तर बघू शकता हे पत्रक या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो फिरून राहिलं, तर बघू शकता सेंटर बेळगाव कर्नाटक, लोकेशन राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्टेडियम बेळगाव कर्नाटक, आणि यामध्ये जी तारीख या ठिकाणी दिल्या दाखवत आहे 12 नोव्हेंबर या ठिकाणी तारीख दाखवल्या जात आहे। रत्नागिरी जिल्हा, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, त्याचबरोबर बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव
आणि त्याचबरोबर मुंबई झालं, मुंबई सुब्रबम झालं, हे काही जिल्हे या ठिकाणी दाखवले जात आहे। आणि त्याचबरोबर 13 नोव्हेंबरला सुद्धा तारीख या ठिकाणी दिल्या जातात। अहिल्यानगर झालं, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, त्याचबरोबर गडचिरोली, त्याचबरोबर जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, यवतमाळ, त्याचबरोबर नाशिक, धाराशिव, पालघर, त्याचबरोबर परभणी, पुणे, रायगड, तर हे काही जिल्हे या ठिकाणी दाखवले जात आहे। तर नोव्हेंबर महिन्यापर्यंत आपल्याला या ठिकाणी टीईची आर्मी रॅली भरती पाहायला भेटणार आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर टीई आर्मी रॅली भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, तर मी तुम्हाला आता सांगू देतो। तर आतापासून तयारी चालू ठेवा, कारण की नोव्हेंबर महिन्यापर्यंत तुम्हाला हे भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्हाला टीईची आर्मी रॅली भरती पाहायला भेटणार आहे। बाकीच्या जे विद्यार्थी मित्रांनो, बाकीच्या राज्यांचे जे टीई आर्मी रॅली भरतीच्या ग्राउंडच्या तारखाला झोन 1 झालं, झोन 2 झालं, ठीक आहे, तर हे काही झोन 3 झालं, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपले सुद्धा महाराष्ट्राचे जे ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी येणार आहे, एक लक्षात ठेवा, कन्फर्म तारखा या ठिकाणी समोर येणार आहे। जवळपास ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला तारखा पाहायला भेटणार आहे आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी ग्राउंड असण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे, ठीक आहे। बाकीच्या राज्यांची टीईची या ठिकाणी वेळापत्रक आलंय, तर महाराष्ट्राचे सुद्धा या ठिकाणी ग्राउंडचे वेळापत्रक या ठिकाणी नक्कीच तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर आतापासून फिजिकलची तयारी चालू ठेवा। जे पण विद्यार्थ्यांचं या भरतीमध्ये सिलेक्शन झालं नसेल, यारो नागपूरला जे ग्राउंड होतं, त्याचबरोबर यारो पुणेला ज्यांचं सुद्धा ग्राउंड होतं, जे पण विद्यार्थी उंचीमध्ये कटले असेल, छातीमध्ये वजनामध्ये कटले असेल, मेडिकलमध्ये कटले असेल, रनिंगमध्ये कटले असेल, पेपरमध्ये कटले असेल, तर हे चांगली तुमच्यासाठी भरती या ठिकाणी चालून येतात। तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो नक्की प्रयत्न या ठिकाणी करा, कारण की टीईची जी भरती आहे हे रेग्युलरी भरती आहे, लक्षात ठेवा, आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। प्रादेशिक सेना सुद्धा याला म्हटलं जाते टीई टेरिटोरियल आर्मी भरतीला, ठीक आहे। तर ही जी भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर ही आर्मी रॅली भरती जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की चांगली ही भरती या ठिकाणी निघत आहे। आणि टीई आर्मी रॅली भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर टीई आर्मी रॅली भरतीमध्ये आपल्याला फॉर्म वगैरे भरायला लागत नाही, कारण की ओपन आर्मी रॅली भरती राहते। डायरेक्ट आपल्याला भरतीच्या ठिकाणी जावं लागते, सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल घेऊन, आणि त्या ठिकाणी रांगेमध्ये लागावं लागते, आणि एक दिवस अगोदर आपल्याला जावं लागते। आणि त्या ठिकाणी आपली 1600 मीटर रनिंग होते, आणि 1600 मीटर रनिंगसाठी जो टाइम दिला जाते 5 मिनिट 10 सेकंड, 5 मिनिट 15 सेकंड, 5 मिनिट 20 सेकंड अशा प्रकारे टाइम त्या ठिकाणी दिला जाते। आणि एका बॅचमध्ये 300 पोरं रनिंगसाठी सोडते, आणि रनिंगमध्ये जे पास पडते कोणकोणत्या बॅचमध्ये 20 पोरं, 15 पोरं, 10 पोरं, 8 पोरं, 9 पोरं, 7 पोरं, 4 पोरं, अशा प्रकारे त्यांच्या हिशोबाने ते पोरं त्या ठिकाणी पास करते। आणि टीई आर्मी रॅली भरतीला जे लागणारे डॉक्युमेंट आहे, आणि त्याचबरोबर 10 पुलअप्स त्या ठिकाणी राहते। आणि टीई आर्मी रॅली भरतीला जे लागणारे जे डॉक्युमेंट आहे, तर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी, त्याला शाळा सोडला दाखला सुद्धा म्हटलं जाते। शाळा सोडला दाखला नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड लागणार आहे। त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिसाइल झालं, कॅरेक्टर सर्टिफिकेट, अनमॅरिड सर्टिफिकेट, 50 फोटो, त्याचबरोबर आधार कार्ड झालं, सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला भरतीला न्याय लागते। आणि प्रत्येक याच्या 2-2 झेरॉक्स सुद्धा आपल्याला न्यायला लागते। तर अशा प्रकारे जे टीई आर्मी रॅली भरतीची प्रोसेस असते। तर यामध्ये सर्वात अगोदर आपलं ग्राउंड होते। ग्राउंड झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असते टीई आर्मी रॅली भरतीमध्ये, तर यामध्ये असते आपला पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते, सामान्य ज्ञानचे या ठिकाणी म्हणजे जनरल नॉलेजची 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, त्याचबरोबर गणिताचे 15 प्रश्न आणि विज्ञानचे 15 प्रश्न, अशा प्रकारे 50 मार्काचा यामध्ये पेपर असते। अशा प्रकारे प्रोसेस आजच्या डिटेल्स थांबतो। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय